राज्यातल्या साखर सम्राटांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने मोठा दणका दिला। 14 पैकी 7 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने धुडकावला। आर्थिक गर्तेत अडकलेल्या या कारखान्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला। विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी कारखान्यांना नवसंजीवनी देण्यासाठी भाजप किंवा महायुतीचा झेंडाही हाती घेतला। विशेष म्हणजे भोरमधील माजी आमदार संग्राम थोपटेंच्या राजगड साखर कारखान्यालाही कर्ज नाकारण्यात आलंय। थोपटेंनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र 467 कोटींचं कर्ज देण्याचा प्रस्ताव नाकारल्यानं संग्राम थोपटेंची अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं अशीच काहीशी झाली। त्या सगळ्या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री बावनकुळे काय म्हणतात, काय मुद्दे त्यांनी मांडलेत बघूया। जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिलेली आहे। 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं। आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं। आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। माननीय सहकार मंत्री महोदयांशी मी चर्चा करेन, पण जेव्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर माननीय मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती। आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा NCDC अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते। पण तुम्ही जे असं सांगताय आता तसं जर काही घडलं असेल तर मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी चर्चा करतो, मला याची माहिती नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।